बायकांना शॉपिंग करायचं म्हटलं की कसे अशी भरारी येते ना. तर चला आज ठाण्यामधल्या घे भरारी या भव्य प्रदर्शनला आपण भेट देऊया. आणि हे घे भरारीचं जे प्रदर्शन आहे ते दरवेळी महिन्याच्या दोनदा म्हणजे 3 दिवस असतं. तर समजा आता हे झालेलं आहे एक्झिबिशन, पण आता येत्या काही दिवसांमध्ये घे भरारी हे एक्झिबिशन पुन्हा भरणार आहे. तर ह्या एक्झिबिशनमध्ये काय काय असतं, मोस्टली कोणते कोणते स्टॉल असतात आणि ते कुठे आहे, ते ह्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ह्याआधी जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो फ्रेंड्स, मी माझ्या टू व्हीलरवर म्हणजेच आपल्या स्कूटीवर चालली आहे घे भरारी या एक्झिबिशनला. आणि हे एक्झिबिशन आपल्या ठाणा वेस्ट येथे आहे, CKP हॉल येथे. तर चला, आणि CKP हॉल कुठे आहे तर स्टेशन रोडपासून खूप जवळ आहे. आणि तुम्हाला सांगायचं तर असं लँडमार्क म्हटलं तर NKT कॉलेजच्या बाजूलाच CKP हॉल आहे. तर चला तुमच्याबरोबर शेअर करते घे भरारी एक्झिबिशनच्या पूर्ण डिटेल्स. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, घे भरारी हे एक्झिबिशन 5, 6, 7 ह्या जून तारखेला झालं. पण आता परत जून महिन्यामध्ये 3 दिवस आहे, ते आहे 13, 14 आणि 15ला. म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. एक्झिबिशन खूप मोठं आहे. फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला फर्स्ट स्टॉल मी जो व्हिजिट केला तो आहे हा लिप बाम, लिपस्टिक, ते पण एकदम नॅचरल आणि मस्त अशा तुपाने बनवलेला. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील किंवा तुमच्यासाठी पण हा लिप बाम खूप मस्त आहे. 150 रुपीजचा आहे. आणि हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, जस्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते की मी काय काय घेतलं आणि ह्या प्रदर्शनमध्ये काय काय आहे. तुम्ही बघा, चक्क मस्त असं दाणेदार तुपाने बनवलेला लिप बाम, लिपस्टिक ह्या नॅचरल आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काहीही साईड इफेक्ट होणार नाही. भरपूर सगळे ज्वेलरीज आणि कॉटनच्या साड्यांचे स्टॉल आहेत. आय डोंट नो इथे बार्गेनिंग होते की नाही, पण माझ्या मते होत नसेल. कारण का मी कोणाला बार्गेनिंग करताना पाहिलं नाही आणि मी साड्या घेतल्या नाही. आणि असं सगळं स्टॉल बघत बघत छोट्या हॉलकडे जायसाठी तुम्हाला सेकंड फ्लोअरचा यूज करावा लागेल. तुम्ही चालतही जाऊ शकता किंवा तुम्ही लिफ्टमधनंही जाऊ शकता. तर फर्स्ट फ्लोअर आता हा तुमच्याबरोबर मी पूर्ण शेअर करते. वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, कुर्ती, ज्वेलरी आणि खाद्यपदार्थ पण आहेत हा. आणि मोजडीचे म्हणजे स्पेशली चप्पलांची पण दुकानं आहेत. सो मी ह्या एक्झिबिशनला का जाते, तर बाहेर इझिली ज्या गोष्टी मिळत नाहीत ना, त्या ह्या एक्झिबिशनला मिळतात. आणि तुम्ही स्टिक ऑन नेलबद्दल तर ऐकलं असेल ना, तर हा स्टॉल मला दिसला. आणि ज्या त्या ह्या ताई होत्या त्या खूप मस्त होत्या. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स, तुमच्या हाताचं म्हणजे हाताला कोणते सूट होतील आणि तुमच्या नेल्सची साईज काय आहे हे सगळं बघून तुम्हाला सजेस्ट करत होत्या. आणि तुम्हाला जर एखादं सेलिब्रेशन असेल तुमच्या घरी, तर वेडिंग असेल किंवा काही मोठं फंक्शन असेल किंवा तुमचा बड्डे असेल, तर तशासाठी तुम्ही कोणत्या नेल्स आर्ट यूज करू शकता आणि छान वाटतील. तर चला, मी नेल पण खरेदी केले. नेल नाही हो, स्टिक ऑन नेल्स खरेदी केले. खूप मस्त आहेत. आणि त्या कसं लावायचं, काय करायचं, तर त्यांचा मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते.
नेल्समध्ये आपण हा सेट दिलेला आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला नेल्सचं ग्लू, बफिंग आणि क्युटिकल पुशर. ओके. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला या बफरने तुमचं नेल्स बफ करायचं हां. आहे प्रत्येक, कारण की बिकॉज ऑफ नेल्सचे ग्रीप बसण्यासाठी. ओके. हे क्युटिकल पुशर आहे. सो तुम्हाला फक्त जे एक्सटर्नल जे पुशर असतात क्युटिक, हां. ते फक्त पुश करायचं असतं आतमध्ये. ओके. ओके. आणखी जेव्हा तुम्ही नेल्स बसवता ना, तर तो असा जातो. ओके. म्हणजे त्याला स्लाइड करायचं. येस, दॅट्स इट. ओके. 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 म्हणजे तो ग्रिप पकडतो. चालेल. आणि ड्रायनेस म्हणजे थोडंसं ड्राय करण्यासाठी फक्त ड्रायर वगैरे थोडंसं फिरवायचं. Yes. जर ओके. नाही ड्रायर तर गॅसवरती पण तुम्ही उलटा हात ठेवून थोडं ग्रिप देऊ शकता. चालेल. चल. सो मंडळी बघितलं ना, 500 रुपयात मी जस्ट स्टिक ऑन नेल्स खरेदी केले. पण एक मी तुम्हाला सांगते, हे खूप इझी आहेत. अजून मी यूज नाही केले, तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी यूज करीन तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन. यू नो फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्ही एखाद्या नेल आर्ट किंवा नेल एक्सटेन्शन बसवायला जातात, ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात. मोर दॅन 3000 जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे बसवत असाल तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेन असे स्टिक ऑन नेल नक्की विकत घ्या आणि ते तुम्ही 5 ते 6 वेळा यूज करू शकता. आणि रिमूव्ह कसे करायचे ते तुम्हाला मी नंतर एका व्लॉगमध्ये शेअर करीन. यू नो, नाचणीचा पास्ता, नाचणीचे नूडल्स असे मस्त वेगवेगळे खाद्यपदार्थ पण तिथे विकण्यासाठी होते. तर चला आता एक्झिबिशनच्या सेकंड फ्लोअरवर जाऊया, कारण का फर्स्ट फ्लोअर आपण सगळा बघितलेला आहे आणि सेकंड फ्लोअरवर पण मस्त असे सुंदर सुंदर कुर्ते आहेत आणि अजून काय काय आहे ते बघूया. मंडळी, पावसाळा सुरू झाला म्हणजे बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. मनामध्ये कुठेतरी असं वाटतं आता पावसाळा आला म्हणजे लगेच बाप्पा येणारच काही महिन्यात. तर बघा, बाप्पाला बसवण्यासाठी किती सुंदर असं हँडमेड असं आसन केलेलं आहे. मस्त असे लॅम्प आहेत, भरपूर सगळ्या गोष्टी आहेत ज्या येणाऱ्या आपल्या सणांसाठी उपयोगी आहेत. आणि आता पावसाळा सुरू होणार आहे, ऑलमोस्ट होईलच सुरू आता. त्याच्यासाठी वेगवेगळ्या अशा मस्त मोनोक्रोमॅटिक लूक असणाऱ्या अशा मस्त अंब्रेला आहेत. आणि आता सणवार म्हटलं तर चांदी, तांबं, पित्तळ ह्याच्या भांडी तर घासायला लागणार. त्या भांडी घासण्यासाठी मस्त असे लोशन आणि पावडर आहेत. भरपूर सगळ्या होम डेकोरच्या पण गोष्टी आहेत. हॉल तर पूर्ण तुडुंब भरलेला. पण एक्झिबिशन आता परत आहे 14, 13, 15ला. नाही 13, 14, 15ला. तर तुम्हालाही अशा काही युनिक गोष्टी खरेदी करायच्या असेल तर नक्की तुम्ही ह्या एक्झिबिशनला असं काही नाही, एक्झिबिशनला तुम्ही जाऊ शकता. आणि हे सुंदर असे फ्रीज मॅग्नेट आहेत. त्याच्यातले 1-2 फ्रीज मॅग्नेट खूप मस्त आहे. चहाला वेळ नसते, कळलं ना. भरपूर सुंदर सुंदर गोष्टी आणि युनिक गोष्टी तुम्हाला मिळतात. जर तुम्हाला कोणाला असं युनिक गिफ्ट प्रेझेंट द्यायचं असेल ना कोणाला, तर तुम्ही इथे जाऊन घेऊ शकता. असा मिसळ म्हणजे प्रेम खरोखरच आहे हे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. एक्झिबिशन झालेलं आहे. आता पुढच्या 13, 14, 15 जूनला एक्झिबिशन परत आहे. सुंदर सुंदर ड्रेस, साड्या आणि अशा वेगळ्या घराला उपयुक्त येणाऱ्या अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही खरेदी करू शकता. ओके. तर अजून एक गोष्ट जी मला आवडली ह्या एक्झिबिशनला ते म्हणजे हे काउंटर होतं, म्हणजे स्टॉल होता आणि तिथे ना एक मुलगा आणि मुलगी छोटीशी होते की ते ना अशी मशीन घेऊन त्यांच्याकडे टी शर्ट होता आणि तुम्ही डिझाईन चूज करायची आणि त्या टी शर्टवर पटकन झटपट पटापट
पटापट तुम्हाला ते प्रिंट करून देत होते आणि ते टी शर्ट तुम्ही विकत घेऊ शकता. त्यांच्याकडे टी शर्टचे 7 कलर्स होते. त्या 7 कलरमधनं तुम्ही कोणताही कलर चूज करा, तुमच्या साईजचं टी शर्ट घ्या आणि तिकडे भरपूर सगळ्या डिझाईन्स होत्या आणि त्या डिझाईनमधली तुमची आवडती डिझाईन तुम्ही चूज करायची आणि झटपट पटापट तुम्हाला टी शर्ट रेडीमेड मिळू शकतं, ते पण प्रिंट करून. आहे ना सोने पे सुहागा. फ्रेंड्स, असे वेगवेगळे स्टॉल बघत मी लिटरली 2 ते 3 तास त्या एक्झिबिशनला घालवले. भरपूर शॉपिंग केली आणि असं निव्वळ म्हणजे टाईमपास म्हणून शॉपिंग नाही केली, पण ज्या गोष्टी आपल्याला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल नाही मिळत ना, त्या इथे मिळतात. तर चला, माझी शॉपिंग झालेली आहे, पण एसीच्या बाहेर निघाल्यावर लगेच उन्हाळा आहे आणि अजून पावसाळा सुरू नाही झाला हे जाणवलं आणि मी चालली, कुठे चालली सांगा बघू, आईस्क्रीम खायला. फ्रेंड्स, तळापाळीच्या जवळच क्रीम चिल्सचं मस्त असं आईस्क्रीम सेंटर आहे आणि इथे मी खूप वर्षापासून जाते. वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स आहेत, तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता आणि तिथे ज्यूस पण आहे. आता तिथे पिझ्झाही अवेलेबल आहे. अंजीर आणि मँगोचं आईस्क्रीम घेतलं. दोन्ही आईस्क्रीम असे मस्त खाल्ले. बघा माझ्या चेहऱ्याचा आनंद, कारण का समर आईस्क्रीम आणि आंब्याचं आईस्क्रीम, ओ माय गॉड, सोने पे सुहागा. खरंच सांगते, खूप क्रीम चिल्सचे आईस्क्रीम मस्त असतात. तसेच मला नॅचरल्सचे पण आईस्क्रीम आवडतात. तर जेव्हा पण मी आईस्क्रीम खाते तर ते अनहेल्दी आईस्क्रीम मी खात नाही. मोस्टली तुम्ही पण जेव्हा पण आईस्क्रीम खाल तेव्हा ब्रँडेड आईस्क्रीम खाण्याचा प्रयत्न करा, कारण का आजकाल भेळसळ खूप मिळते. आणि तसंच सगळं आईस्क्रीम खाऊन झाल्यावर मी निघाली घरी. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये लवकर पटापट कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.